नाशिकच्या द्वारका सर्कलमध्ये सुरू असलेल्या खोदकामामध्ये 159 वर्ष जुनी विहीर सापडल्याची माहिती समोर आली आहे। वाहतूक कोंडी फोडण्यासाठी द्वारकावर सुरू असलेल्या अंडरपासचं काम करताना एका बाजूला अचानक भगदाड पडलं। काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी भगदाड बघितलं असता थंडगार पाण्यानं तुडुंब भरलेली विहीर असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। पुरातन काळातील ही विहीर प्रशासनानं जतन करावी, जेणेकरून नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, अशी मागणी नाशिककरांनी केली आहे। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अनेक विकास कामं सुरू आहे आणि त्यासोबत नाशिकच्या द्वारका परिसरात देखील अंडरपासचे हे मोठे काम या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खोदकाम सुरू आहे आणि या खोदकामाच्या दरम्यान या ठिकाणी जवळपास 150 वर्षांपूर्वीची एक मोठी विहीर या ठिकाणी मिळाली आहे। आपण जर बघितलं तर हे खोदकाम सुरू असताना जवळपास 70 ते 80 फूट खाली ज्यावेळेस हे खोदकाम गेलं त्यावेळेस या ठिकाणी ही मोठी विहीर आपल्याला समोर बघायला मिळते, ती या ठिकाणी मिळून आलेली आहे। संपूर्ण विटकामामध्ये ही विहीर या ठिकाणी तयार करण्यात आलेली होती आणि ही विहीर आता सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या खोदकामाच्या दरम्यानमध्ये खरं तर ही संपूर्ण विहीर या ठिकाणी मिळून आलेली आहे। तर आजूबाजूच्या नागरिकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रशासनाला याची माहिती दिली आणि त्यासोबत पुरातन विभागाला देखील या संपूर्ण गोष्टींची माहिती दिलेली होती आणि आपण जर बघतोय तर या ठिकाणी जवळपास 150 वर्षांपेक्षा जास्त जुनी ही विहीर असल्याची माहिती आहे। खरं तर ज्यांनी ही या ठिकाणी ही विहीर बघितली ते आपल्या सोबत आहे, काही स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहे। खरं तर हे खोदकाम सुरू होतं, विहीर मिळून आली, आपण प्रशासनाला कळवलंय। काय नेमकं या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळालं होतं? पहिल्यांदा पाहायला मिळालं असं होतं भाऊ का हे विहीर आहे ना पहिल्यापासून होती, तेव्हा पूर्वी काम चालू होता ना आपला ब्रिज बनायचा, त्यावेळी हे विहीर होती, पहिले दिसली नाही। परंतु आता काम परत चालू केलं ना त्यांनी, रोड बनवायचा, भुयारी मार्ग बनवायचा, त्यानंतर त्यांनी खोदल्यानंतर ते खड्डा पडला ना, त्यानंतर त्यांना ते विहीर दिसली। मग स्थानिक लोकांना त्यांनी बोलावलं, विचारलं का भाऊ ही विहीर कधीपासून आहे? आता आम्ही 2-3 पिढ्यापासून पूर्वी इथे राहणार आहे आम्ही। त्यात असं ही माहिती आम्ही प्रशासनाला कळवली। त्यासोबत काही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी येऊन पाहणी केली होती आणि या पाहणीनंतर त्यांनी ही संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि या पुरातन विभागाच्या माध्यमातून ही विहीर पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्याची मागणी खरं तर स्थानिक नागरिक करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मंगेश सुरेनेसह शुभम बुडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।